आता पहिल्यासारखे सण राहिले नाही. आम्ही शाळेत असताना वाट बघायचो गणपतीची, की कधी गणपती येणार. मग ट्रकमध्ये बसून जाणे, पाऊस आला की ट्रकच्या खाली लपणे, मग गणपती आणणे आणि मग विविध स्पर्धांचं त्यावेळेस आयोजन केलं जायचं. मला कॅरम खेळायला आवडायचं. मी कॅरममध्ये पार्टिसिपेट करायचो. स्लो सायकलिंग, मेणबत्ती स्पर्धा, लिंबू ते चमच्यामध्ये धरून घेऊन जाणे, संगीत खुर्ची, हे सगळे इव्हेंट 10 दिवस सलग चालायचे. ऑर्केस्ट्रा असायचा. त्यावेळेस काही इंटरनेट नव्हते, टी व्ही नव्हते आणि कुठल्या तरी रोडवरती एक पडदा लावायचे, जनरेटरवर पिक्चर दाखवायचे. इकडून तिकडून दोन्ही साईडला लोक बसायचे आणि कोणी आपला गोनपाट बिनपाट घेऊन जशी जागा मिळेल तशी जागा पकडायचं. कन्स्ट्रक्शनच्या साईडवर कोणी रेतीवरती खड्डा करून बसायचं. तर ते असे उद्योगात गणपतीच्या सणाच्या उत्सवाची वाट बघितली जायची. त्यावेळेस जुगार बिगाराचे काही प्रसंग कधी बघितले नाही. म्हणजे एक कॉम्पिटिशन अशा चालायच्या. मग आता ते कालांतराने हे एंटरटेनमेंट संपलं, दुसरं एंटरटेनमेंट सुरू झालं. मग जुगार आले, मग तीन पत्ती आले, मग वादावादी आली, मग पोलीस आले, मग परत भांडणं झाले. हे प्रसंग